कोणत्या कंपनीचं कार्ड आहे? बनाना. शंकर. येस सर. बनाना कंपनीमध्ये फोन करून या सिम कार्डच्या सगळ्या डिटेल्स घे. ठीक आहे सर. इकडे तुमचं नाव आणि नंबर लिहून द्या. बनानामध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद. मी टीना आपली काय मदत करू शकते? टीनाजी, गोरेगाव पोलीस स्टेशनमधनं हवालदार शंकर बोलतोय. तुमच्या कंपनीचं एक सिम कार्ड आहे ज्याचं मला IMEI नंबर पाहिजे होता. ओके, काय नंबर आहे? 9821. हा गुरुचरण सिंग सोडींच्या नावावर रजिस्टर आहे. बरोबर. IMEI नंबर आहे. हा बोला मॅडम. बनानामध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद. ओके मॅडम, थँक्यू. सर, IMEI नंबर मिळालाय. गुड. याचे सगळे डिटेल्स तुम्हाला मेसेज कर. ठीक आहे सर. चला. सर, हा, मोबाईलचा IMEI नंबर मिळालाय. व्हेरी गुड. थँक्यू सर. मोबाईल ट्रॅकिंगवर टाका. येस सर. जर तुम्ही लोकांनी मोंटूला फसवण्यासाठी हा डाव टाकला असेल तर लक्षात ठेवा, खूप फटके पडतील. नाही सर, आम्ही खरं बोलत आहोत. मोबाईल ट्रॅक होतात समजून जाईल की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं. सर, सर, मोबाईल ट्रॅक होत नाहीये सर. त्याने सिम कार्ड मोबाईल मध्ये घातलंच नसेल. जसं सिम कार्ड मोबाईल मध्ये टाकेल मोबाईल ट्रॅक होईल. ट्रॅकिंग डिपार्टमेंटला सांगा की प्रयत्न चालू ठेवा. ओके सर. कुठेतरी आणि कोणाला तरी मॉन्टूने मोबाईल विकलाच असेल. ट्रॅक होताच मोबाईल मिळेल ना? हे बघ, मुंबईमध्ये असेल तर मोबाईल आजच मिळेल. जर मुंबईच्या बाहेर गेला असेल तर सांगू नाही शकत. आधी माहित तर होऊ दे की मोबाईल आहे तरी कुठे. साहेब, टिफिन उघडू का? नाही, कोणी टिफिन नाही उघडणार. आधी ड्युटी मग जेवण. आज एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, जोपर्यंत तो हरवलेला मोबाईल ट्रॅक होत नाही ना, तोपर्यंत हा इन्स्पेक्टर चालू पांडे त्या टिफिन मधून अन्नाचा एक दाणा देखील खाणार नाही. माहित नाही गोगी, तुझा मोबाईल कुठे असेल. बघा, किती छान मोबाईल आहे नाही? बिलकुल नवीन वाटतोय. 5,000 विकला मुलांनी, आता काय बोलायचं? हे बघा, काही गडबड तर नाही होणार ना? अरे नाही नट्टू काका, त्या मुलांनी विकला आणि आपण खरेदी केला, त्यात गडबड काय होणार? अरे पण बघा, मुलांना 5,000 रुपयामध्ये मोबाईल विकायची काय गरज पडली असेल? नट्टू काका, आजकालच्या मुलांमध्ये नव्या मोबाईलचा एकदम नवा ट्रेंड आहे. ते काय करतात, जुना मोबाईल विकून टाकतात आणि नवा मोबाईल खरेदी करतात. म्हणून तुम्ही एकदम रिलॅक्स व्हा. बागा, काय झालं? तुझा रजवाडी चहा आला नाही अजून? ते पहा शेठजी, आला. हो, आण बाबा, आण आण आण. चल, हे घ्या नट्टू काका, सगळ्या चेकवर सही केली आहे, बघून घ्या. लेट मी चेक. हो, हो, बबिताजींचा फोन. तुमचा चहा. काय करतोय बागा तू? सॉरी, सॉरी शेठजी. लक्ष कुठे असतं तुझं? माझं लक्ष चहावर होतं शेठजी. अरे, बबिताजींचा फोन येत होता, त्यांना काही अर्जंट काम असेल म्हणून फोन केला असेल. आता कसा बोलू मी बबिताजींशी? शेठजी, तुम्ही ना चहा पिऊन घ्या, मी लगेच मोबाईल साफ करून देतो. चहा नाही प्यायचंय मला चहा. तू लवकर काहीतरी पुसायला गेलो. लवकर जा. लवकर. हो शेठजी, आलो आलो. हे घ्या शेठजी, हात साफ करून घ्या. काय झालं? शेठजी, वाटतंय मोबाईलला रजवाडी चहा पसंत नाही आला. चहा पिऊन लोक जागे होतात, पण रजवाडी चहा पिऊन हा फोन झोपी गेला. अरे, फालतू जोक मारणं बंद कर. फोन रिपेअर करून दे मला लवकर. शेठजी, हा मोबाईल रिपेअर करण्यात
थोडा टाइम जाईल. अरे टाइम नाहीये माझ्याकडे. मला आत्ताच्या आता बबिताजींना फोन करायचा आहे बाबा. लवकर रिपेअर करून त्याच्यात. अहो मग शेठजी, तुम्ही आपल्या दुकानाच्या लँडलाईन वरून फोन करा ना. नाही तर माझा किंवा नट्टू काकांचा मोबाईल आहे, तुम्ही याने फोन करा शेठजी. अरे भाऊ तू मला नको शिकवू. मला बबिताजींना माझ्याच फोनने फोन करायचा असेल तर. पण शेठजी, हा मोबाईल रिपेअर करण्यामध्ये थोडा टाइम जाईल. शेठजी शेठजी कूल कूल कूल. शेठजी, तुम्हाला तुमच्याच मोबाईलने बबिताजींना फोन करायचा आहे ना? अरे फक्त बबिताजींचा प्रश्न नाहीये नट्टू काका. माझ्या फोनवर किती कामाचे फोन येतात. ते मल्होत्राजींचा फोन येणार होता ते मीटिंग फिक्स करण्यासाठी. आणि मग ते आपल्या इलेक्ट्रॉनिक असोसिएशनचे अग्रणी अग्रवालजींना मला फोन करायचा कामासाठी. आता कसा फोन करू? त्यांचा फोन नंबर तर फोन मध्ये. गॉट इट. बघा, एक काम कर, शेठजीच्या मोबाईल मधनं सिम कार्ड काढून घे आणि एक छान पैकी नवीन मोबाईल मध्ये सिम कार्ड टाक. अरे अय्या, अरे आता फक्त अर्ध्या तासासाठी पेटी पॅक पीस कशाला खोलायचा आहे? तो रिपेअरिंगला आलेला फोन दे ना मला बाबा अर्ध्या तासासाठी. शेठजी, रिपेअरिंग साठी कोणताही फोन नाही आला. अरे बागा, शेठजींना तो वाला मोबाईल देऊन टाक ना. हो नट्टू काका. शेठजी, हा घ्या. हा चालेल? हा कोणाचा फोन आहे? शेठजी, कोणाचा पण असो, जोपर्यंत तुमचा हा फोन रिपेअर होत नाही तोपर्यंत हा फोन तुमचा. अरे बाबा सांगा ना कोणाचा फोन आहे? आपलाच आहे शेठजी. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही गोडाऊन मध्ये गेले होते ना, तेव्हा एक कस्टमर येऊन आम्हाला हा फोन विकून गेला. हो, आम्ही पूर्ण 5,000 देऊन मोबाईल विकत घेतला. 5,000? नट्टू काका मी तुम्हाला बोललो ना बाबा, सेकंड हँड मोबाईल नका विकत घेऊ, त्यात काही मार्जिन नाही मिळत. का घेतलात फोन? शेठजी, मान्य केलं याच्यात मार्जिन नसतं, पण यातून आपण जास्तीत जास्त फायदा मिळवू शकू असा एक मार्ग बागाने विचार केलाय. काय मार्ग सुचलाय बाबा? शेठजी, या मोबाईलला आपण विकायचं नाही, शिवाय या मोबाईलचे वेगवेगळे पार्ट्स जसे की याचा कॅमेरा, बॅटरी, याचा स्पीकर, आपण जो मोबाईल रिपेअर करणार त्यात इन्स्टॉल करूयात. 5,000 मध्ये घेतलेला हा मोबाईल आपल्याला कमीत कमी एक्स्ट्रा 5,000 रुपये नफा करून देईल. हे 5,000 रुपये तर आपली छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे असं समजा. शेठजी, जोपर्यंत तुमचा मोबाईल रिपेअर होत नाही तोपर्यंत तुम्ही हा फोन वापरा. करेक्ट. ठीक आहे, मग या फोन मध्ये माझं सिम कार्ड टाकून रेडी करून दे मला. हो. सर मोबाईल स्विच ऑफ आहे, ट्रेस नाही होत आहे. तू प्रयत्न करत राहा, कधीतरी चालू करेलच. ओके ओके. साठे, सर काय झालं सर? मोबाईल ट्रॅक झाला. थोडा धीर धरा सर, प्रयत्न चालू आहेत. आता तो कधी सिम कार्ड मोबाईल मध्ये टाकणार आणि कधी तो मोबाईल ट्रॅक होणार माहिती नाही सर. प्रयत्न चालू ठेवा. हो सर. जोपर्यंत तो सिम कार्ड मोबाईल मध्ये टाकणार नाही तोपर्यंत मोबाईल ट्रॅक होणार नाही. सर आता मोबाईल ऑन झालाय. व्हेरी गुड, प्रेस कर. हे घ्या शेठजी, झाला फोन चालू. आता तर काही टेन्शन नाही ना? टेन्शन तर आहे ना भाऊ. त्या बबिताजी काय माहित काय विचार करत असतील, मी त्यांचा फोन का नाही उचलला. तर बबिताजींना फोन लावून त्यांना विचारून घ्या. हो बाबा, ते तर करणारच, पण तू पटकन माझा फोन रिपेअर करून दे.